स्थानक येथे बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवल्याची आम्हाला गोपनीय माहिती मिळाली। त्यावरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बॉम्ब शोध पथक यांना व फॉरेन्सिक लॅबना तसेच अग्निशामक दल मेडिकल टीमला इथे पाचारण करण्यात आले तातडीने। तसेच QRTने सुद्धा येऊन तातडीने तिथे कव्हर करून बॉम्ब शोधक पथकामार्फत तो बॉम्ब निष्क्रिय करण्यात आलेला आहे। ही कारवाई अत्यंत वेळेत आणि कोणत्याही नागरिकांना कुठलाही धोका उत्पन्न न होऊ देता अगदी सुरक्षितपणे आणि तातडीने ही कारवाई करण्यात आलेली आहे। माननीय SP सरांच्या मार्गदर्शनाखाली अशा मॉकड्रिलचं प्रत्येक तालुका पातळी तसेच जिल्हा पातळीवर आयोजन केलं जातं। त्यामागचा सर्वात महत्त्वाचा उद्देश की नागरिकांनी अशा घटनांपासून अशा बॉम्ब सदृश्य वस्तू असतील, अजून कुठल्या विषयाच्या संदर्भात दहशतवाद्यांच्या कारवाई असतील किंवा अजून कोणी संशय हालचाली असतील तर त्याची माहिती ही तातडीने पोलिसांना दिली पाहिजे आणि ती सतर्कता दाखवली पाहिजे नागरिकांनी। हा त्याच्यामागचा उद्देश आहे आणि आजची मॉकड्रिल यशस्वीरित्या इथे पार पडलेली आहे। इथे बॉम्ब शोधक पथक यवतमाळ श्री गोंदिलवार साहेब ATI आणि त्यांची टीम आली होती। तसेच बॉम्ब शोधक पथकाचे श्री PSI श्री परांडे साहेब आणि त्यांच्या टीमने तो निकामी केलेला आहे बॉम्ब। तर अशा पद्धतीनं पोलिसांचं कोऑर्डिनेशन आणि ती सतर्कता असतेच, परंतु नागरिकांची सुद्धा तेच कर्तव्य आहे की अशा कुठल्याही वस्तू संशयास्पद आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती देणे हे आपलं कर्तव्य आहे आणि त्या पद्धतीनं आपण पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन आहे। थँक्यू।